महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। का सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। पनवेलमध्ये रिक्षा प्रवास ठरतोय जीवघेणा। भर रस्त्यात महिलेवर चाकूने वार करून 3,71,000 रुपयांची लूट। पनवेलमध्ये रिक्षा प्रवाशावर काळाची झडप। रिक्षा बंद पडली असे खोटे सांगून चालकाचा महिलेवर जीवघेणा हल्ला। 3,71,000 रुपयांचे दागिने लुटून नराधम पसार। नवी मुंबई आणि पनवेल परिसरात महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे। करंजाडे परिसरात एका 36 वर्षीय महिलेला रिक्षात एकटे गाठून चालकाने चक्क चाकूने सपासप वार करत अंगावरील दागिने लुटण्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे। या भीषण हल्ल्यामुळे संपूर्ण पनवेल हादरले असून प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी संगीता सोमनाथ भोईर वय वर्ष 36 या पनवेल रिक्षाने आपल्या घराकडे निघाल्या असता करंजाडे येथील सत्य ट्रायडंट बिल्डिंग जवळील सर्व्हिस रोडवर पोहोचताच रिक्षा चालकाने गाडी बंद पडली असे सांगून रिक्षा थांबवली। संगीता यांना काही कळण्याच्या आतच या नराधमाने त्यांच्यावर हल्ला केला आणि संगीता यांच्या गळ्यावर आणि शरीरावर गंभीर वार केले। त्या रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचा फायदा घेऊन चालकाने त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने आणि मोबाईल असा एकूण 3,71,000 रुपयांचा ऐवज जबरदस्तीने हिसकावून घेतला आणि अंधाराचा फायदा घेत तिथून पळ काढला। घटनेची माहिती मिळताच पनवेल शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल केले आणि पोलिसांनी या प्रकरणी जबरी चोरी आणि प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल केला असून परिसरातील CCTV फुटेजच्या आधारे आरोपी रिक्षा चालकाला शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना केली आहेत। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी तृप्ती भोईर, पनवेल।